मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेनेने मराठी पाट्यांचा मुद्दा उचलल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुकानांवरील इंग्रजी पाट्यांची तोडफोड, नवीन वाद उफाळण्याचे चिन्ह. जालन्यात भरदिवसा गोळ्या घालून एकाची हत्या, मृतांवर शहरातील घाटीत शवविच्छेदनासाठी प्रक्रिया सुरू. आता बघूया सविस्तर बातम्या. जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मंठा चौफुली भागात केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झालाय. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 3 आरोपींकडून गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली आहे. या गोळीबाराच्या घटनेत गजानन याचा जागीच मृत्यू झालाय. जालना शहरातील तरुण गजानन तौर हे रामनगरकडून जालना शहराच्या दिशेने येत असताना आज सोमवारी दुपारी मोटरसायकलवरून आलेल्या तिघांपैकी एकाने तौर यांच्यावर 4 गोळ्या झाडल्या. यात तौर यांचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनासाठी तौर यांचा मृतदेह औरंगाबाद येथे हलवण्यात आलाय. दरम्यान गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर रामनगर कारखान्याकडे 4 चाकी वाहनातून पळून जात असताना भरधाव कार रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन आदळली. पाठीमागून स्थानिक गुन्हे शाखेचे वाहन आणि समोर मौजपुरी पोलिसांची नाकाबंदी असल्याने दोन्ही पोलिसांचे वाहने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच कारमधील हल्लेखोर पळून जात असताना पोलिसांनी वाटलाग करून त्यांना पकडले. या प्रकरणात आतापर्यंत 2 संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे. दरम्यान शहरातील घाटी येथे शवविच्छेदन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्यावर घाटी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. आज जालना शहर में मंठा चौफुली पे एक फायरिंग की इंसिडेंट हुई है. उसमें गजानन टौर नाम से एक व्यक्ति है जो मारा गया है और फायरिंग और स्टैबिंग ऐसे 2 प्रकरण हैं उसमें और वेगवेगळे आरोपी हैं ऐसे अभी निष्पन्न हुआ है और उनकी शोध के लिए पुलिस की 4 पथक अलग अलग डायरेक्शंस में उनको शोधने के लिए और ताबे में लेने के लिए गई हुई है. कारण अभी तक निष्पन्न नहीं हुआ है. कारण का तपास चालू है कि क्या कारण से ये हुई है इंसिडेंट. गजानन टौर पे भी पहले के कुछ गुने हैं अपने जालना शहर में. अलग अलग पुलिस स्टेशंस में कुछ ऑफेंसेस इनके ऊपर, जो मयत है गजानन टौर, इसके ऊपर काफ़ी ऑफेंसेस दाखल हैं. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर शहरातील गजानन महाराज मंदिर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलने करीत काँग्रेस नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ, आमच्या शहराचे अध्यक्ष शिरीषदादा बोराळकर यांच्या नेतृत्वात आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काँग्रेसचा खासदार आहे झारखंडचा धीरज साहू याच्या घरामध्ये अब्जावधी रुपये साठलेले आहेत. त्यातले 300 करोड रुपये जो आयकर विभागाच्या खात्याने तिथं धाड पाडली, त्या धाडेमध्ये ते सापडलेले आहेत. अक्षरशः 1 डझन मशीन त्या नोटा मोजता मोजता बंद पडल्या. अशा या काँग्रेसच्या भ्रष्टवादी लोकांचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथे आलेलो होतो. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी ज्यावेळेस काँग्रेस पार्टीचं काम सुरू केलं त्यावेळेस यांनी काँग्रेसनी गरिबी हटावचा नारा दिला. गरिबी हटली, पण काँग्रेसच्या नेत्यांची सामान्य जनतेची गरिबी अजून तशीच आहे. पण जेव्हापासून देशाचे पंतप्रधान 2014ला त्यांनी शपथ घेतली आणि त्यांनी सामान्य गरीब लोकांसाठी काम सुरू केलं, त्या गरिबी हटावचं काम, खरं काम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे करतायत. आणि त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस ते 2014ला इलेक्शनला उभे राहिले की मी काळा पैसा बाहेर काढेल, आणि नक्कीच त्या कामाला त्यांनी सुरुवात केली. आज राष्ट्रवादी जो शरद पवार गट आहे आणि काँग्रेस पार्टी जी राहुल गांधी आहे यांच्या लोकांकडे एका खासदाराकडे जर आज 300 करोड रुपये निघतायत तर तुम्ही विचार करा, या प्रत्येक खासदाराकडे जर 300 करोड रुपये जर निघाले तर आज काळा पैसा यांच्याच घरात आहे आणि यांनी फक्त लोकांना लुटायचं काम केलेलं आहे.
अशा काँग्रेस पार्टीचा आम्ही इथे धिक्कार करतोय. काँग्रेसच्या विरोधामध्ये जे काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांनी जे काही यांच्या घरामध्ये 300 कोटी रुपये मशीन मोजून थकल्या, 12 डझन मशीन तिथं मागितल्या, अजून 10 त्यांचे खोल्या बाकी खोलायच्या. म्हणजे 2G पासून तर 3G पासून तर सगळे घोटाळे आतापर्यंत त्यांचे घोटाळे संपले नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये एक सिंगलसुद्धा कुठं घोटाळा आढळला नाही. पण काँग्रेसचे घोटाळे अजूनसुद्धा चालू आहे. आणि मला तर अशी 100% खात्री आहे की राहुल गांधी यांनी कमीत कमी 500 ते 1000 कोटी रुपये घेऊन ह्या धीरज शाहूला खासदारकी दिली असेल, म्हणून याच्या घरामध्ये इतके पैसे मिळाले आहेत. अजून 10 खोल्याच्या बाकी राहिलेल्या आहेत. तर अजूनसुद्धा यांची ही सवय गेलेली नाही आहे. म्हणून काँग्रेस पक्षाला अजून जास्तीत जास्त मला असं वाटतं जेवढे यांचे नेते असतील, NDAमध्ये असतील, नंतर त्या आपलं इंडिया आघाडीत यांनी उपवन केली, ह्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. राहुल गांधीची चौकशी झाली पाहिजे, प्रियंका वढेरेची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्याबरोबर या देशातल्या सर्व जे भ्रष्ट आपलं काँग्रेसचे पदाधिकारी आहे, खासदार असतील, माजी खासदार असतील, नेते असतील, सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आणि या देशापुढे आणलं पाहिजे की सरकार गेल्यानंतर सुद्धा आतापर्यंत यांचे घोटाळे चालूच आहे आणि करोडो नाही तर अब्जो रुपये यांच्या घरामध्ये सापडतात. आणि अशा दारू विक्री करणाऱ्या खासदाराला ते खासदारकी देत आहेत. याचा अर्थ त्यांनी 100% 1500 कोटी घेऊन ही खासदारकी राहुल गांधींनी दिली असेल, याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. पीर बाजार या ठिकाणी सोमवारी बाजार भरवण्यात येत होता. मात्र पालकमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी त्रास होत असल्याचा आरोप करत महानगरपालिका समोर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने सोमवारी पुन्हा निदर्शने आंदोलने करून निवेदन प्रशासनात देण्यात आले. बाजार आमच्या हक्काचा, श्रीकांत महानगरपालिकेचे आयुक्त हे भेटायला तयार नाहीत. भारत सरकार पाकिस्तानशी चर्चा करत आहे, परंतु आम्ही जे भारताचे नागरिक आहोत आमच्याशी चर्चा करायला ते तयार नाहीत. गेल्या 15 दिवसानंतर आज पहिल्यांदा त्यांनी चर्चा केलेली आहे. मानपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे मॅडम यांनी निवेदन स्वीकारलं, चर्चा केली, परंतु कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाही. आम्ही त्यांना विनंती केली की काल रविवार होता आणि रविवारी त्या ठिकाणी बाजार भरला, तुम्ही बघा येऊन त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे. ट्रॅफिक जामचं उत्तर वार बदलणं नाही आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही मोफत सिटी बस केली तर म्हणजे त्यांना वाटलं त्या ठिकाणची मोफत सिटी बस करायची. नाही मॅडम, आम्ही संपूर्ण शहराला, औरंगाबाद शहराच्या 20 लाख लोकांसाठी मोफत सिटी बसची मागणी केलेली आहे मॅडम. फक्त दर्गा चौकात मोफत सिटी बस नव्हे, आमच्या निवेदनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, औरंगाबाद शहराचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवायचा असेल तर औरंगाबादमध्ये 16 लाखाच्या लोकवस्तीला पुरेल एवढी मोफत सिटी बस केली पाहिजे, अशी आम्ही मागणी केलेली आहे. काल रविवार असूनही त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, सोमवारचा बाजार हा सोमवारीच भरेल, पीर बाजार हा सोमवारीच भरेल, हे जोपर्यंत होत नाही, मोफत सिटी बस जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. अन्यथा पीर बाजार हा महानगरपालिकेच्या दारात भरेल असा इशाराही आम्ही त्यांना दिलेला आहे. आमच्या मागणी पत्रामध्ये आहे की पीर बाजार सोमवारीच भरला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, आयुक्ताने कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा केली पाहिजे. पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायद्याप्रमाणे कलम 18 प्रमाणे 30 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. कायदा तरी वाचा, ही आमची मागणी आहे. आमची ही मागणी आहे की औरंगाबादच्या 20 लाखाच्या वस्तीला सर्वांसाठी मोफत सिटी बस केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ज्ञानोबा नागरिक सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी रविवारी रात्री पतसंस्थेच्या संचालकास पोलीस आयुक्तांच्या स्वाधीन करत खासदार इम्तियाज जलील यांचे निवासस्थान गाठून त्यांना भेट घेऊन तक्रार केली. यावेळी जलील यांनी खातेदारांसाठी देखील आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले. 1 बज रहा है और अभी मेरे पास जितने सारे हैं ये ज्ञानोबा पत संस्था, पहले आदर्श पत संस्था थी जिसने 200-250 करोड़ रुपए का घपला कर दिया, लोगों के पैसे हड़प लिया. अब उसके बाद बहुत सारी और भी पत संस्थाओं के ऐसे घोटाले सामने आ रहे हैं, जिसमें एक ज्ञानोबा पत संस्था है, तकरीबन 80 करोड़ का बताते है, ये 80 करोड़ का घोटाला है करके. और अफसोस की बात यह है कि इसमें 80% जो डिपॉजिटर्स है
वो एक्स आर्मी मैन है, फौज में काम करने वाले, देश की रक्षा के लिए काम करने वाले वो फौजी है जिनका पैसा, रिटायरमेंट का पैसा है, पीएफ का पैसा है, वो पैसा ये लोगों ने इस पद संस्था के अंदर जमा कराए। और उसका जो मेन चेयरमैन था, उसको जब पता चला कि मेरे खिलाफ एफआईआर हो रहा है, अब मेरे ऊपर कार्रवाई होगी, तो पता चला है कि वो विदेश में भाग गया है। तो क्यों उसको भागने का मौका दिया गया है? क्यों जिस तरह से आदर्श के ऊपर हमने दबाव डाला था पुलिस के ऊपर कि इनके ऊपर कार्रवाई करो, पिछले 2-3 महीने से अब आदर्श के चेयरमैन, डायरेक्टर्स, उनके पूरे परिवार वाले हरसूल जेल के अंदर सड़ रहे हैं। तो उसी तरीके से ये दूसरे पद संस्था के डायरेक्टर्स और चेयरमैन को क्यों छूट दी जा रही है? सवाल ये पैदा होता है, ये इतनी रात को क्यों जमा हुए? इन्होंने पुलिस को विनती की कि साहब ये डायरेक्टर है, ये मुख्य सूत्रधार है, इसको पकड़ो। नहीं पकड़ रहे थे, तो आखिर में उन्होंने ही उसको पकड़ा, गाड़ी में बिठाया और लाकर है तो पुलिस वालों के हवाले कर डाले, पुलिस कमिश्नर ऑफिस के। तो मेरा सवाल ये है कि अगर उनको वो मिल सकता है डायरेक्टर, तो पुलिस क्यों अपने आंख के ऊपर पट्टी बांधे हुए है? पुलिस क्यों नहीं पकड़ सकती है उनको? और ये डीडीआर ऑफिस वालों को तो मेरे हिसाब से अब वक्त आया है कि इनके ऊपर अब कानूनी कार्रवाई नहीं होनी चाहिए, इनके ऊपर अब रास्ते के ऊपर। और मैं अगर वापस अगर आऊं और तब तक अगर इन्होंने कार्रवाई नहीं करे, तो डीडीआर ऑफिस का क्या हशर होगा उसके अंदर मैं खुले तौर के ऊपर बता रहा हूं। या तो ये गरीबों का पैसा जल्द से जल्द लौटाना, इनके मंत्रियों ने, इनके मुख्यमंत्री ने बैठना और इनका गरीबों का पैसा जल्द से जल्द कैसा मिलता है करके ये देखना चाहिए करके, नहीं तो हमको मजबूरन कानून अपने हाथ में लेना पड़ेगा। ये गरीबों को भी लेना पड़ेगा और हम भी लेंगे अगर ये इनका पैसा नहीं मिलता है तो। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the start from tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। गुलमंडी ते औरंगापुरा परिसरात मनपा आयुक्त यांनी सोमवारी सकाळी
या भागांची पाहणी केली आणि त्यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, मछली खडक, कुंभारवाडा आणि औरंगपुरा परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाल्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती. याविषयी अनेक वेळा बाजारपेठामधील व्यापारी आणि राजकीय पदाधिकारी यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी दिल्या होत्या. यानंतर सोमवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या भागांची पाहणी करत तेथील व्यापारी, नागरिक आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि अडचणी जाणून घेतल्या. या भागातील अनेकांनी रस्ता रुंदीकरणामध्ये लाभ घेतला असून तरीही या ठिकाणी दुकाने, शेड मारलेले दिसून आले. काहींनी ओटे बांधून रस्त्याला अडथळा निर्माण केला होता. अशा सर्व मालमत्ता व दुकानांवर मनपा अतिक्रमण हटाव पथक मार्फत कारवाई करण्यात आली. सुमारे 40 दुकानसमोरील शेड, ओटे व लोखंडी जाळे, फलक यांच्यावर कारवाई करत रस्ता मोकळा केला. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, मनपा उपायुक्त तथा प्रशासकीय पदाधिकारी मंगेश देवरे, झोन क्रमांक 2चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, अतिक्रमण विभागातील इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, शेख युनुस यांच्यासह अतिक्रमण विभागातील कर्मचारी, अधिकारी यांनी सदर कारवाई पार पाडली. यानंतर लवकरच औरंगपुरा भागात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाची कारवाई कोणाच्या सांगण्यावरून केली असा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे सचिन झवेरी यांच्या वतीने करण्यात आला. आज छत्रपती संभाजीनगर गुलमंडी येथे महानगरपालिका आयुक्त यांनी सकाळी 7 वाजता आपल्या ताफ्यासह अतिक्रमण विभागासह रस्त्यावरील अतिक्रमणे आणि जे अनधिकृत शेड, काही लोकांच्या टपऱ्या, या सगळ्या सकाळी उचलण्यात आल्या. अनेक दिवसापासून मध्य भागातील शहरातील हा एक गंभीर प्रश्न. आज त्याला आयुक्तांनी वाचा फोडली. त्याबद्दल मनपा आयुक्तांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. फक्त सांगायचं एवढंच आहे की ही कारवाई होत असताना, ही कारवाई करीत असताना एक राजकीय पक्षाचा नेता जो स्वतःला भावी आमदार समजतो तो त्यांच्या ताफ्यासोबत चालत होता आणि तो त्यांना ठराविक ठिकाणी बोटं करून डायरेक्शन दाखवत होता की हे तोडा, ते तोडा, ते तोडा, हे काढा, ते काढा. प्रश्न असा पडला या भागातील लोकांना की ही कारवाई अतिक्रमण विभाग, महापालिका आयुक्त करीत आहात की त्याच्या डायरेक्शननुसार ही कारवाई होत आहे, असा एक मोठा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे. तरी आपण ही कारवाई केली, आपलं खूप खूप अभिनंदन. त्याचसोबत असं सांगा वाटतं की आम्हीसुद्धा आपल्याला आयुक्त साहेब तक्रारी दिलेल्या आहेत. काही तक्रारी आम्ही पुराव्यानिशी दिलेल्या आहेत, ज्या प्रत्यक्ष भेटून दिलेल्या आहेत, SMS द्वारे दिलेल्या आहेत, फोनवरही आपल्याशी संभाषण करून सगळं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चालू आहे. आणि ते अनधिकृत बांधकाम ज्यांचं चालू आहे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी लाखो रुपये भरून कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलेले, बांधकाम परवानग्या घेतलेल्या आहेत. त्या सगळे लोक अडचणीत आलेले आहे, अशा तक्रारी आपल्याला दिलेल्या आहेत. हे करीत असताना त्यावरही आपण लक्ष द्यावं, एवढीच आपल्यास नम्र विनंती आणि आपल्याला शुभेच्छा. शहरामध्ये मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेनेने प्रशासनास निवेदन दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील जावेद हबीब आणि 7 ॲपल हॉटेलचे इंग्रजी फलक फोडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवीन वादाला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व दुकानांवर मराठी नावे बंधनकारक केली असून न्यायालयाने दिलेल्या वेळेत देखील काही दुकानांवर इंग्रजी पाटे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. सोमवारी शहरात विविध दुकानांवर असलेले इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी फोडले असल्याचे समोर आले असून इतर दुकानदारांनी शहाणे होऊन लवकरात लवकर पाट्या मराठी कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. शहरामध्ये मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून आली. शहरातील हर्सुल टी पॉइंट जवळील जावेद हबीब आणि 7 ॲपल हॉटेलचे इंग्रजीमध्ये असलेले फलक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फोडले आहे. शिवसेनेने सदर प्रकरणी मनपा प्रशासनास निवेदन दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होताना दिसून आली आहे. हे विशेष. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर.
शिवसेनेने मराठी पाट्यांचा मुद्दा उचलल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुकानांवरील इंग्रजी पाट्यांची तोडफोड, नवीन वाद उफाळण्याचे चिन्ह. जालन्यात भरदिवसा गोळ्या घालून एकाची हत्या, मृतांवर शहरातील घाटीत शवविच्छेदनासाठी प्रक्रिया सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.